गाईज काय सांगू तुम्हाला, आजचं शेड्यूल आहे ना एवढं खतरनाक बिझी झालं आहे ना, म्हणजे लिटरली आज ब्लॉग पण टाकायचा आहे, आज मला कपडे पण धुवायचे होते, आज त्याच्यानंतर मला दादासोबत मठात पण जायचं आहे आणि याच्यामध्ये जेवण पण मॅनेज करायचं आहे. इतकं म्हणजे ना गोष्टी सगळ्या ओव्हरलॅप झाल्यात आज. तरी ट्राय करतो आहे मी सगळं कंटिन्यू, म्हणजे काम करत आहे बघा. लॅपटॉपवरती काम चालू आहे, तिथे सगळे कपडे पडलेत आणि ते जेवायची पण प्लेट आहे, पण अजून जेवण काय आलेलं नाही आहे. औंधमध्ये होतं, सकाळी उठून इकडं आलो आहे मी ॲटलिस्ट की कपडे धुवायची तरी सोय होऊन जाईल नाही का. आता या अकॉर्डिंगली मी ना प्लॅन करून दादाकडे आलो, म्हणजे कपड्याचं एक सॉर्ट केलं आहे मी. पण आता जेवण आहे, त्याच्यानंतर मला संध्याकाळी मठात जायचं आहे. आणि सगळ्यात मोठा एकच माझा हे आहे की मला ब्लॉग एडिट करून टाकायचं आहे आणि आजच्या आजच ते पण टाकायचं आहे. 6-7पर्यंतचा आपला टाईम असतो, तर त्याच्या टाईमातच मला टाकायचं आहे. तर मला आता टाईट आहे माझं शेड्यूल, पूर्ण टाईट आहे. त्याच्यात आता मी ना चाललो आहे जेवण आणायला. आता दादाकडंच देतो चावी, म्हणजे मला आहे ना कवर करता येईल काहीतरी. असं माझं आजचं शेड्यूल झालं आहे, खतरनाक एकदम. आणि दादानी इकडे हे सगळ्यात मोठं आणि मला न आवडीचं काम आहे माझ्या आयुष्यातलं. एक दिस चावी. आणि आता तू चालव गाडी. आता दादाला तशी गाडी शिकवली आहे ना मी, तसं एकदम माझं भागलं आहे. देखो शर्ट तर धुली आहे, एकदम झपाझप काम झालं आहे माझं. आता फक्त जेवण आणतो. आता आमचा प्लॅन असा होता की बाहेरच खाऊया, पण माझं असं झालं की यार लॅपटॉपसमोर पण बसून खाऊ शकतो ना, खाण्यासाठी काम का बंद पाडायचं, असं माझा प्लॅन झाला होता. फोन घेऊ का मी? कोणाचा येणार नाही कॉल तिथं कुठेतरी असं ना एव्हरीवेअर गावला का नाही सोड नसेल, राहू दे. आहे का, विसरायला होतात गोष्टी मला. आणि आता इथून जाणार काहीतरी जेवायला आणणार. जेवायला आणल्यानंतर लॅपटॉप समोर काम करतच खाणार मी, कारण की मी नाही रिस्क घेऊ शकत आज टाईमाची. एवढं बिझी झालं अचानक. संडे तरी आज म्हणून तर ॲटलीस्ट एवढा वेळ भेटला, नाही तर संडे नसता तर अजून बिझी. ऑफिस पण त्याच्यात मिक्स्डअप, आणि मग तर संपला होता विषय आजचा. बघूया आता कसं काय होतं. मॅनेजच करावं लागतात गोष्टी, तेव्हा जाऊन होतात. विदाऊट मॅनेज काही नाही होऊ शकत. आता तो म्हणला आपण काहीतरी करूया जुगाड. फुटरेस का निघत नाही, वास काय सही आलाय. हां काय असला कडक ऊन आहे ना, असला भयंकर. तरी आत्ताशी समरची ना स्टार्टिंग आहे, तेवढ्यातच एवढं भयंकर आहे म्हणल्यावर कसं व्हायचं. माझे डोळे दिसत नाही एवढा ऊनात आहे मी. खतरनाक. कुठून कोणती साईड आहे? आता बघू दादा काय घेतोय खायला. दादा खतरनाक आहे आमचा. हा खाणार ना, तुम्ही काय खाऊ घालाल ते खाणार. पनीर पुलावचा प्लॅन झाला आहे मे बी. चालता केला आहे वाटतं. फुल गर्दी इथून बघा. आता गट टुचत आहेत लोक. हे आमचं म्हणजे आमचं म्हणण्यापेक्षा दादाचं काय नाही त्याला फेवरेट आहे इथलं हॉटेल. नाही मला नको काय, दादाचं फेवरेट आहे इथं. अन्नपूर्णाच आहे. दादाकडं आलं का पहिले मला अन्नपूर्णाचं जेवण मला म्हणजे लाईक नाश्ता करायचो आम्ही इथं. पण आता आम्ही त्याच्यानंतर पहिले स्टार्टिंगला दादा इकडे शिफ्ट झाला होता कोंडवा काय वानवरीमध्ये, तेव्हा तो इथं जायचा जेवायला. मग तेव्हापासून मग काय झालं की मला घेऊन येतो इथं. मी त्याला आवडतं आहे जेवण. असा सीन. चौकात आहे, तुम्ही पण या. टेस्ट व्हेरी गुड आहे. मला चौकात नाव नाही माहिती काय. आता एक काहीतरी चौक आहे. बघूया आता पार्सल ग्रॅब करून घरी घेऊन जाऊया आणि मग करूया जेवण विथ डुईंग एडिटिंग.
गाईस पनीर पुलाव आणि 2 लस्सी घेऊन आता चाललो आहे घरला. आता एवढं ठुसणार पहिले, म्हणजे काम करत करत ठुसणार, असं नाही काम बंद करून ठुसणार. पण भाई आज घाईता आहे, त्याच्यात गाडी धुवायचा पण आमचा प्लॅन झाला आहे. कामात काम एवढं काम चाललं आहे. तर आता हे खायचं पण बघावं लागतं. जर माणसाला ना पोट नसतं ना दिलं देवाने तर लय भागला असतं माणसाचं. ॲक्च्युली काम करायची गरजच नसती पडली. ठीक आहे, एवढ्यामध्ये मी एक सांगतो तुम्हाला, तर माहिती सवय माझी जे की आंघोळी रिलेटेड आहे ती मी आज पण नाही केली. ते आज पण मी नाही केली, कारण काय भाई मला फुल घाई होती. मी औंधमधून आलो आहे का कोंडव्याला फक्त दादाकडं कपडे देऊन, म्हणजे माझं एक काम हलकं करायसाठी तिकडून इकडं आलो आहे. आणि कोण ना का करेन संडे आज कोण. आता संध्याकाळी करेल, देवाला जाणार आहे संध्याकाळी मठात महाराजांच्या, तर तेव्हा आंघोळ बिंघोळ करेल चाकाचक. म्हणजे जरा देव तरी म्हणेल की वा वा वा, माझ्यासाठी तरी ॲटलीस्ट धुवून धावून आलाय स्वतः. असं आहे, ऐसा है मेरा ऐसा छे. अच्छा लगे तो रखो, नहीं तो रहने दो. मैं तो ऐसा जो आगेंगा. मैं को तुम खराब बोलेंगे तो भी चलेंगा, अच्छा बोलेंगे तो भी चलेंगा. ते जेवण आणि सोबतच काम करत होतो. ॲक्च्युली आल्यालाच जेवणार होतो, पण ते घरात ना क्लिनिंग चालू होतं. दीदी आल्या होत्या, मग त्यांच्यामध्ये आम्ही जेवण कसं काय आणलं म्हणून थांबलो आम्ही. आणि आता दीदी गेल्यात आणि आता मग आम्ही जेवणार. आता आम्हाला जेवण करायचं आहे आणि आम्ही मस्तपैकी आता हादडणार बसून. तुम्ही आम्हाला बघता का हादडताना? नका बघू. तुम्ही बघताल तर तुम्ही म्हणताल अरे ही आंघोळ तर नाही करता व्यक्ती, खातोय पण कसा. असं तर आहे. हॅलो माझा एडिट ना ऑलमोस्ट डन झाला आहे आणि मी रेंडरला लावला आता व्हिडिओ सगळा. आता झोप एवढी खतरनाक आली आहे ना की लिटरली जेवण करून वगैरे असं बसलो होतो काम करत. आता ऑलमोस्ट संपलं आहे सगळा टास्क हातातला आणि काम पण माझे ऑलमोस्ट डन झालेत. आता काय ते संध्याकाळीच होता. तर रेंडर झालं की रेंडर रिचेक करायचं आणि रिचेक केल्यानंतर ते बघायचं की एव्हरीथिंग इज ओके ऑर समथिंग. त्याच्यात देन मग काय म्युझिक वगैरे ॲड करून परत मी थोडंसं रेंडर लावेल. लेट सी व्हॉट विल हॅपन विथ द रेंडर. पण जाम झोप आली आहे, जाम डोळे म्हणजे ना कंटाळलो आहे मी लिटरली. आता बसून लोअर बॅक पण जाम झाली आहे आणि इच्छा तर मेली आता बसायची. झोपतो थोड्या वेळ, तर मग 4 वाजता परत जायचं आहे मठामध्ये. 4 नाही, आता किती 4 तर वाजून गेलं असतील. थोडं लेट जाईल, आता काही घाई नाही आहे. एवढं राहिलं आहे, थोडा लेटच जाईल. आणि वन्स अगेन गाईज माझा एडिट तर झालं आहे पूर्ण. रेंडर चालू आहे, 3ऱ्या वेळेस मी रेंडर लावला आहे. ब्लॉग टाकायचा तर 8 वाजता, वाजले 9. त्याच्यामुळं आता काय टोटल डिसअपॉइंटमेंट. दुपारचं काम होतं ते पण दादाने सॉर्ट केलं. तोपर्यंत थोडा मी रेस्ट केला. तर मला सगळीकडून नुकसान झालं का वाटतंय माझं. लाईक माझा टाईम पण वेस्ट झाला आहे. माझा जे टार्गेट होतं ते पण मी मिस केलं आहे. आणि आता नाही वाटत की आज ते ब्लॉग होईल अपलोड. आता लास्टली रेंडर तर लावलं आहे मी. आता रेंडर लावलं, आता हे बघूया, हे लास्ट ट्राय करतो आहे मी की व्हावं ते रेंडर. आणि मग ते झाल्यावरती मला पण म्हणजे असं वाटेल की हा यांच्यात झालं काहीतरी. दिवसभर पूर्ण इन्व्हेस्ट केलं मी त्याच्या एडिटला आणि ट्राय लई करतो आहे मी की राव होऊन जाईन. नसेल त्याला व्हायचं तर काय आता माझ्या हातात थोडी आहे काही. मी डिस्प्ले झाकून ठेवतो, माझी नजर सारखी जाते तिकडे. असं कसं करू? ते सारखं ते काय होतं, नजर त्याच्याकडे जाते. मग व्हिडिओमध्ये मी इकडं बघतोय तिकडं बघतोय असं होतं. तुम्ही डिस्टर्ब आहात आणि मला नको आहे की तुम्ही डिस्टर्ब झाले. बाहेरचं वातावरण आपलं
असं वातावरण आहे बाहेर आणि मी फुल वातावरणाला घेऊन खुश आहे, कारण की आपला फेवरेट जो हिवाळा होता तो संपला आहे ना, आता समर चालू झाला आहे. तो त्याच्या मिडमधला टायमिंग आहे, तर एकदम असं छान वाटतं की जास्त थंडी पण नाही आणि जास्त गरमी पण नाही असं. पण आता ठीक आहे, जे आहे ते आहे. बघूया आता रेंडर झालं की मी बघतो काय करायचं. मगाशी लावलेलं रेंडर होतं ना दाखवलेलं, त्याच्या अकॉर्डिंग आता रेंडर तर झालं आहे कम्प्लीट. टॅब वगैरे क्लोज केला आहे मी, बट आता बघूया काय होतं विषय ना. इथे नाही, इथून जाणावं लागेल ती साईट. प्रीमियर प्रो आहे माझं, मोस्टली मी त्याच्यातच. इथे त्याची ना फाईल जनरेट होती. असंच होतं विषय, काय मला समजत नाही इतकं. म्हणजे पहिल्यांदा हा इश्यू फेस करतो आहे मी, इतक्या वेळ रेंडर काढून पण जर असं होतं आहे. 9.3 GB फाईल, आता ही कुठं टाकायची एवढी 9.3 GB फाईल? ना प्ले होऊ शकत आहे ती, ना काय करू शकत आहे मी त्या फाईलला. आत्ता तरी ॲटलीस्ट रेंडर तरी झाली आहे. बघूया आता ऑन लोकेशनला जाऊन चेक करूया काय होते. प्ले झाले, नशीब माझं. आता मी ह्याला काही पण करून कंप्रेस करेल आणि अपलोड करेल. सो फायनली एक तर काम झालं आहे माझं, 99.9% तर झाले. बाकीचे ओ फक फक फक. लुक गाईज, व्हॉट्स हॅपन विथ द व्लॉग. काय माहिती नाही, पायरे किती काय माहिती नाही, पायरे काय माहिती काय झालं विषय माहित नाही. पण आत्ता खुश झालो होतो मी 1 मिनिटापूर्वी गेला. एक रेंडर झालं आहे माझं. सो नाव कॅन अपलोड माय ब्लॉग. परत एकदा पुन्हा तेच काय का होतं आहे मला तेच लक्षात येत नाही, काय म्हणजे चाललं आहे त्या ब्लॉगचं कसं काय. कारण की सेटिंग तर युजली त्या सेटिंगवरती म्हणजे रेंडर काढत असतो मी, आणि अशी काही वेगळी नाही, कॉमन सेटिंग आहे. कुठली फाईल नडती आहे आणि कुठलं काय होतं हे माहीत नाही. एडिट मार्करमध्ये काय आहे का, मार्करचा तर काही विषय नाही ते. सगळं जात आहे. कुठं माती खाते मला तेच कळलं. आणि अर्धा उरदाचा ब्लॉग मी टाकू शकत नाही, त्याच्यामुळे मी आता वैतागलो या ब्लॉगला घेऊन जात नाही. देवाचा ब्लॉग मी टाकणारच नाही, देवाच्या गोष्टीला असं होतं. निघला होता मगाशी पण निघला होता रेंडर, बट ते मी काय केलं तर 100वरती जाऊन मी कॅन्सल केलं होतं. त्याच्यामुळे मला वाटलं की फाईल क्रॅश झाली असेल, तर मग मी म्हटलं जाऊ दे, परत रिरेंडर करू. रिरेंडर केलं, 3दा सेमच थिंग झाली माझ्यासोबत की रेंडर झालं आहे तरी पण फाईल 0 KB 2 KB 25 KB असे दाखवते साईज. आणि आता असं होतं आहे की 9.34 समथिंग GBची फाईल क्रिएट झाली आहे, बट आता ती दाखवले तुम्हाला तसं होतं आहे. त्याला काहीतरी ग्रेन्स येत आहेत, ग्रीन कलरच्या ग्रीन ग्रेन्स येत आहेत. आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग. जाऊ द्या, जेवणाची सोय करतो आता, तिकडंच खाऊन येतो काहीतरी. बघूया, घेऊन यायचं. उशीर झाला, घेऊन येतो जेवण. मला नाही वाटत आज पण काय अपलोड होऊ शकते माझं. एक छोटीशी गोष्ट मी करतोय, त्याला पण जर इतक्या अडचणी येत आहेत तर क्या ही कहेंगे, क्या मांगेंगे दूसरों की तरफ से जब अपना काम खुद से अच्छा नहीं हो रहा है. चलो लेट्स सी व्हाट विल हॅपन फर्दर गाईज. जायचंच का? जायचंच आहे, चला जाऊन येतो. द संडे स्पेंड्स वेल गाईज. आज झालं शेवटी, एडिट केला आणि रात्रीचे वाजलेत किती, 11:15 असा दिवस गेला आमचा. इथं जेवण याच टेबलवरती आज मी जेवण केलं, याच टेबलवरती दिवसभर बसून पूर्ण ब्लॉग एडिट केला आहे. 6 ते 7 वेळा रेंडर ट्राय केलेत आणि शेवटी ते रेंडर कंप्लीट झाले. मी शेवटी मिड एन्कोडर यूज केला त्यासाठी,
आणि देन मग आता ते कंप्लीट झालं आहे. सो बरं वाटतं आहे मला. ॲक्च्युली टाईम नाही हा माझा पोस्टिंगचा. माझा पोस्टिंगचा टाईम आहे 7, 8, 9च्या मिडमध्ये. बट आज काय करणार जर नाही होते तर. सो मी तुमच्यासाठी फक्त ब्लॉग अपलोडला लावला आहे आता. तुम्ही बघा मजबूत ब्लॉग आणि हेल्प करत राहा. आता हा व्हिडिओ या ब्लॉगनंतर जाईल तरी पण मग तुम्ही मागे जाऊन बघा. मी याची लिंक देईल तुम्हाला कुठेतरी कोपऱ्यात तिकडे. तर असं गेला आहे माझा दिवस. आता मी तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट म्हणतो. तुम्ही लाईक करा माझ्या चॅनलला, शेअर करा. हा ब्लॉग मी टाकेलच लवकरच. सॉरी, हा ब्लॉग मी अपलोड केला आहे आणि हा जो शूट करतो आहे तो याच्यानंतर येईल. सो याची स्टोरी आणि ह्याची स्टोरी कनेक्टेड आहे थोडंसं. तर तुम्ही खूप लाईक करा, खूप शेअर करा आणि सबस्क्राईब करत राहा. सगळ्यांना सांगा की सबस्क्राईब करा चॅनल. मला हेल्प होईल आणि मला मोटिवेशन भेटत जाईल की ब्लॉगिंगचं याचं त्याचं. कारण की एवढं यूज टू नाही झालो आहे मी अजून त्या प्रोसेसला. वन्स आय गेट यूज टू इट देन आय विल स्टार्ट रेग्युलरली अपलोडिंग. थँक्यू गाईज. गुड नाईट. बाय बाय.